नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, उच्च न्यायालयाने एक राज्य सरकारला मोठी महत्त्वाची नोटीस पाठवलेली आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पाठवली नोटीस, जुन्या पेन्शन योजनेचा लाभ का दिला जात नाही। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, आज आपण जुन्या पेन्शन योजनेच्या म्हणजे OPS बाबत होणाऱ्या चर्चेवर लक्ष देणार आहोत। अनेक राज्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी ताज्या न्यायालयीन प्रक्रियेवर चर्चा केली जात आहे। विशेषतः वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू होण्याची मागणी जोर धरत आहे। चला तर मग OPS पेन्शनच्या सध्याच्या स्थितीवर आणि न्यायालयाच्या आदेशावर एक नजर टाकूया। मित्रांनो, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS लागू न करण्याबाबत नोटीस बजावली आहे। न्यायमूर्ती विवेक जैन यांच्या एकल खंडपीठाने सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच वित्त विभागाच्या प्रमुख सचिवांना नोटीस बजावलेली आहे। यामध्ये राज्य सरकारकडून या मुद्द्यावर स्पष्टीकरण मागवण्यात आलेले आहे। मित्रांनो, काय आहे हे पेन्शन योजनेचा मुद्दा याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, जुन्या पेन्शन योजनेचे फायदे अनेक राज्य कर्मचाऱ्यांना मिळत आहे, परंतु याचिकाकर्त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही। या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। याचिकाकर्ते धीरज दवंडे, राजेश वर्मा आणि हरिनारायण मुद्रे यांच्या वतीने याचिका दाखल केली आहे। याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता आदित्य संघी यांनी युक्तिवाद केला की ज्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे त्यांना याचिकाकर्त्यासमवेत समान लाभ दिला जावा। 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांची नवी योजना। मित्रांनो, राज्यात 2005 नंतर नियुक्त झालेले कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे अंग आहेत। या योजनेमध्ये कर्मचारी 10% योगदान देतो तर सरकार 14% योगदान देते। या योजनेचे फायदे आणि तोटे असले तरी अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर केवळ 4 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळते, जे कुटुंबाची योग्य पालनहार करण्यास अपुरे ठरते। मित्रांनो, जुन्या पेन्शन योजनेचे फायदे काय आहेत त्याबद्दल आपण बोलूया। मित्रांनो, जुन्या पेन्शन योजनेचे फायदे सर्वसाधारणपणे अत्यंत आकर्षक आहेत। या योजनेत सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% रकमेची पेन्शन दिली जाते। त्यामुळे अनेक कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली जावी, जेणेकरून कर्मचारी अधिक सुरक्षित आणि योग्य पेन्शन प्राप्त करू शकतील। मित्रांनो, सध्याची स्थिती आणि अधिकाऱ्यांची चिंता या काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी संघटनांकडून सरकारवर दबाव वाढत आहे। अनेक कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी ज्यांनी सेवानिवृत्तीनंतर वेगळ्या पेन्शन योजनेचा अनुभव घेतला आहे त्यांना असा विश्वास आहे की जुनी पेन्शन योजना अधिक सुरक्षित आणि न्यायपूर्ण आहे। त्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50% रकमेचा हक्क आहे, तो त्यांना मिळावा अशी मागणी जोरदारपणे केली जात आहे। परंतु याचिकाकर्त्याच्या वतीने युक्तिवाद करण्यात आले की समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना समान पेन्शन लाभ दिला जात नाही। राज्य सरकारने याचिकाकर्त्यांना समान हक्क देण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे न्यायालयाने सांगितले। कर्मचारी संघटनांचा दबाव। मित्रांनो, कर्मचारी संघटनाचा दबाव अजूनही कायम आहे। या संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीला वेग आला आहे। ज्या कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची आवश्यकता आहे, हे कर्मचारी संघटनाचे स्पष्ट मत आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।